मुझे मालूम नहीं क्योंकि इस डिपार्टमेंट में से बहुत दूर हूँ। एक्टिंग के बारे में पूछ लो, कॉमेडी भी कर लेता हूँ, सब कर लेता हूँ। बहुत से लोग मतदान नहीं करते हैं, घूमने निकल जाते हैं, उनसे क्या अपील करेंगे उनसे? बहुत से लोग मतदान नहीं करते, बाहर निकल जाते घूमने। That's nonsense. वोटिंग नहीं करते, उनसे क्या? उनसे अब उनका इलाज तो कोई करने वाला ही करेगा। अगर मैं पुलिस में होता या पुलिस तो मैं तो यही ना। चले प्लीज चले चले चले। वोटरों से बड़ी संख्या में निकलना चाहिए इसमें। अच्छा या बस हो गया अभी। अभिनेता धर्मेंद्र यांची आपण प्रतिक्रिया ऐकली आणि माझ्या क्षेत्रात मला विचारा मात्र आणि आता ही थेट दृश्य आपण पाहूयात नाशिक मधली, जिथे मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत मंत्री छगन भुजबळ आणि ते देखील आता काही क्षणात आपला मतदानाचा हक्क बजावतील नाशिक मध्ये। तर गायक कैलाश खेर यांनी देखील मतदान केलंय। मंद मंद मुस्कुरा रहे हैं, इससे बड़ा उत्सव और क्या होगा? लोकतंत्र का साथ इलेक्शन है कई जगह पर। हाँ, क्या क्या चाहते हैं? हमारे वन इलेक्शन भी है। हम बोलना चाहते हैं, ऐ मेरे भारत, भारत बदल रहा है और इस बदलाव के कारण हैं आप। बस राष्ट्र हित में ऐसे ही जुटे रहिए, वोट करते रहिए। कैलाश खेर इस वक्त हमारे साथ है। सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी मतदानासाठी निघालेत, कारण शेवटी ते या भारताचे नागरिक आहेत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब हे देखील पोहोचलेलं आहे मतदान केंद्रावरती। आणि तिथे मतदानाच्या रांगेमध्ये राज ठाकरे, त्यांच्या पत्नी, त्यांचा मुलगा, मुलगी आणि सून असे 5ही जण पोहोचलेले आहेत मतदान केंद्रावरती आणि आता आपापल्या वोटिंग स्लिप्स घेऊन राज ठाकरे आपला मतदानाचा हक्क बजावतील। राज ठाकरेंचं संपूर्ण कुटुंब, दक्षिण मध्य मुंबई हा त्यांचा मतदारसंघ आणि तिथे ते आता मतदान करतायत। मतदान केंद्रावरती पोहोचलेत। अमित ठाकरे आहेत, शर्मिला ठाकरे, त्याचसोबत मुलगी उर्वशी ठाकरे आणि त्यांच्या सूनबाई हे सगळेजण पोहोचलेत मतदान करण्यासाठी। राज ठाकरे आपला मतदानाचा हक्क बजावतायत। आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे। शेवटच्या टप्प्यातलं हे मतदान आहे आणि मुंबईतले 6 लोकसभा मतदारसंघ आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। मनसेचे नेते, कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या सोबत दिसतात आणि